आता विश्वात्मके देवे असं ज्यावेळी ज्ञानेश्वरांनी लिहिलं असेल त्यावेळी त्यांच्या मनात काय असेल? त्यांना अभिप्रेत असलेला या विश्वाचं आर्त ज्यावेळी त्यांचा खरं तर आपण साकल्याने विचार करतो त्यावेळी मात्र नेहमीच स्वतःकडे नेणते पण आलं नाही तरच नवल. या आभाळाचा, या आकाशगंगेचा, त्यामधील अमर्याद गोष्टींचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी कायम आपल्यामधलं खुजेपण हे जाणवत राहतं. या सगळ्याच परग्रह, अंतरिक्ष, त्यावरील जगणं अन तिथल्या तबकड्या आणि अर्थात UFOचा ज्यावेळी विचार होतो त्यावेळी त्याबद्दलचं गूढपण आणि त्या सगळ्या गोष्टी मनात एक वेगळी चाहूल निर्माण करतात. परग्रहावरील जीवसृष्टी आणि त्यांचं विज्ञान, खगोल या सगळ्या गोष्टी काही वेळा आकलनाच्या पलीकडच्या वाटतात. पण अशाच काही न उलगडलेल्या अंतरिक्षातील, खगोलातील गूढ वलयांकित प्रश्नांना सोडवण्याचा प्रयत्न करताना नेमकं काय घडतं याची नाट्यमय सफर म्हणजे अरायवल. हा सिनेमा आत्ताच्या काळातील मास्टरपीस म्हणता येईल. या सिनेमाची मांडणी, त्याचा असलेला आकृतिबंध म्हणजे सायफाय असली तरी आता जगाचा अंत आलाय आणि सारं काही विलयबिंदूपर्यंत पोहोचलंय वगैरे असा आव नाही. जे काही आहे त्या प्रश्नांची उकल करण्याचा असलेला फंडा आपल्याला इथे महत्त्वाचा वाटतो, तो दिसतो. त्या पद्धतीने सिनेमाची ट्रीटमेंट आहे. या सिनेमाचा क्लायमॅक्स म्हणजे कल्ला आहे. हे अखेर पाहणं म्हणजे अनेक प्रश्नांची उत्तरं आहेत आणि त्याची उकल कशा प्रकारे केली या सगळ्या गोष्टींचा म्हणजे सिनेमाचाच एकूण ढाचा पाहता हा सिनेमा म्हणजे जगणं, तत्वज्ञान, विज्ञान, खगोल आणि एकूणच संवाद कम्युनिकेशनवर वेगळ्या अर्थानं एक्सरे टाकतं. रूढार्थाने आपल्याला जसा वाटतो तेवढा वरवरचा हा सिनेमा नाही. म्हणजेच सायफाय फिल्ममध्ये ज्या प्रकारे मानव एकूणच परग्रहवासियांवर मात करतो, त्यांच्यावर विजय मिळवतो आणि एकूणच भयंकर ॲक्शनचा ओव्हरडोस असेल वगैरे असं काही नाही. आणि एकूणच त्या सगळ्यामध्ये हिरो हिरोईन चमकदार कामगिरी बजावतील आणि हिरोइझमचा एक वेगळा माइलस्टोन आविष्कार वगैरे बघायला मिळेल अशी अपेक्षा घेऊन गेलात तर नक्कीच तुमची फसगत होईल. नेहमीच्या रुळलेल्या पायवाटेने जाणारा हा सिनेमा नाही. हा सिनेमा काळ आणि वेगावरही वेगळ्या अर्थानं भाष्य करतो. एकूणच मानवतेला असलेला धोका, त्यावरचं उत्तर शोधणं वगैरे हे पर्यायाने आलं, पण सिनेमाची मांडणी आपल्याला काही काळापुरती थक्क करून सोडते. जगातील 12 वेगवेगळ्या ठिकाणी UFOज आढळतं. लिंग्विस्टिक एक्सपर्ट लोई बँक्स म्हणजे एमी ॲडम्सन, थिओरिटिकल फिजिसिस्ट इयान डॉनली म्हणजे जेरेमी रनर या दोघांना एकत्र आणलं जातं जेणेकरून या UFOचं गूढ नेमकं काय आहे आणि त्यांची उकल व्हावी यासाठी त्या भोवती फिरणारा हा सिनेमा आहे. इतकं सहज सोपा सिनेमा वाटत असेल तर तसं खरंच यामध्ये नाही आहे. हा सिनेमा चौकटी बाहेरचा आहे आणि थोडासा सरप्राईज करेल. कारण ज्यावेळी अचानक जगबदलाचे संकेत मिळतात त्यावेळी फायटर जेटमधला विल स्मिथ इथे न दिसता आपल्याला तिथे कम्युनिकेट करण्यासाठी म्हणून लिंग्विस्टिक एक्सपर्टला बोलवलं जातं. हा आजच्या घडीचा किती मोठा विचार आहे. कम्युनिकेट करणं आपल्याला हे हॉलिवूड दाखवतं, शिकवतं वेगळ्या अर्थानं. एरिक हिसरर यांच्या पटकथा लेखनाला इथे स्पेशल ब्राउनी पॉईंट्स द्यायला पाहिजेत. या गोष्टीचा खरं तर मूलाधार आहे ती टेड चियांगची लघुकथा आहे, स्टोरी ऑफ युअर लाईफ. त्यामुळे या सिनेमाची ट्रीटमेंट जी डेनिस विलेन्यूने दिली आहे त्यामध्ये समकालीन विचारांची झाक आहे. अर्थात त्याला विज्ञानाची कास धरलेली. त्यामुळे रिलेट करता येणं अधिक संयुक्तिक ठरतं. अभिनेत्यांच्या जोडगोळीतलं सामर्थ्य हॉलिवूड स्टार पॉवरच्याही पुढे जातं. कारण कोणताही स्टार असता तरीही ही उणीव किंवा आत्ता त्यांनी ज्या पद्धतीने परफॉर्म केलं ती सर आली नसती. स्टारडमच्या पलीकडे असलेली व्यक्तिमत्व ती इथे साकारलेली आपल्याला दिसतात. त्यामुळे हा सारा प्रयत्न एका वेगळ्या उंचीवर जाताना आपल्याला इथे पाहायला मिळतो. दोन्ही कलावंतांनी ज्या प्रकारचा तगडा परफॉर्मन्स दिलाय ते पाहताना आपण थक्क होतो. कारण त्यामध्ये वेगळ्या आशयांची जुगलबंदी पाहायला मिळते. जेरेमियन खरं तर ॲडम्सने या गोष्टीला दिलेला भावनिक आधारही फार महत्त्वाचा आहे. या विषयामध्ये असलेला फॅक्टर एक्स फॅक्टर जो आहे फार महत्त्वाचा आहे. ॲस्ट्रोफिजिक्सचे तज्ज्ञ आणि भाषातज्ञ एकत्र येणं आणि त्यांनी परग्रहवासियांची पृथ्वीवारी त्यामागचं प्रयोजन शोधून त्याची उकल करणं हा प्रयत्नच भन्नाट आहे. त्या सगळ्याला म्हणजे एकूण त्या प्रयत्नाला ज्यावेळी हे दोघंही एलियन शिपमध्ये शिरतात त्या शिपची दारं आपसूक 18 तासांनी उघडणार असतात. त्या सगळ्या गोष्टी तो प्रसंग ज्या पद्धतीने चित्रित केला ते महत्त्वाचं वाटतं. या सगळ्या प्रयत्नांमध्ये ते एलियन्सच्या आमनेसामने येतात. त्यांचा चेहरा ज्या प्रकारे डिझाईन केला आहे स्तिमित करणारा, थक्क करणार आहे. त्यांच्या पृथ्वीवारीचं मूळ कारण काय याबद्दल खरे प्रश्न आहेत. ते मिलिटरी आहेत का,
टुरिस्ट आहेत का, डिप्लोमॅट्स आहेत का, त्यांचा इथे येण्याचा मानस काय आहे, ते कुठून आले आहेत, कुठे जाणार आहेत, हे प्रश्न डॉक्टर बँक्स विचारते. या सगळ्यामध्ये एलियनची संवाद साधणं, मुळात त्यांना भाषा येते का, भाषा हे त्यांच्यासाठी कम्युनिकेशन डिव्हाइस आहे का, इथपासून प्रश्नांना सुरुवात होते. हे सगळं पाहताना जुडी फॉस्टरचा कॉन्टॅक्ट निश्चित आठवतो. पण हा सिनेमा अधिक आत्मपरीक्षण करायला लावतो. अरायवल या सिनेमाच्या नावावरून ते तितकंच डिसेप्टिव्ह वाटतं, तरीही हे प्रकरण भन्नाट आहे. या सिनेमाचा एकूण आकृतिबंध हा आजच्या काळातला मास्टरपीस असल्याची जाणीव वारंवार करून देतं. हा सिनेमा तुम्हाला अस्वस्थ करेल, काही ठिकाणी थक्क करेल, श्वास रोखून धरायला लागेल आणि काही ठिकाणी उद्ध्वस्त करेल. अखेरीस ज्या प्रकारे हे सारं उलगडतं त्या सगळ्या गोष्टींनी कळस चढवला. वेन वी आर टुगेदर वी आर बेटर हा संदेश वेगळ्या अर्थानं देतं. कॉस्मिक स्केलवरची अँटी वॉर फिल्म म्हणून या सिनेमाकडे या पुढच्या काळात पाहिलं जाईल. प्रामुख्याने अवॉर्डच्या यादीत ज्या प्रकारे दुर्लक्षिलेलं असतं अशा पद्धतीचा सिनेमा आहे आणि असा सिनेमा हॉलिवूडमध्ये करायला निश्चित धैर्य लागतं. योहान जॉन्सनच्या साऊंडमध्ये गंमत आहे. तिबेटियन चॅन्ट्स आणि ओंकाराचा केलेला वापर आपल्याला प्रमुख जाणवतो. हा सिनेमा का पाहावा? भन्नाट प्रयोग आहे म्हणून. सिनेमा म्हणजे जगणं, तत्वज्ञान, विज्ञान, खगोल आणि एकूणच कम्युनिकेशनवर वेगळ्या अर्थानं टाकलेला एक्सरे. असा सिनेमा अभावाने पाहायला मिळतो. त्यामुळे रेकमेंडेड. का टाळावा? खूपच कमी कारण आहेत. थोडक्यात काय, मॉडर्न काळातला मास्टरपीस म्हणून याचा उल्लेख करावा लागेल. या सिनेमाला मी देतोय 4.5 स्टार्स.